इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे शाखेच्या JRC YRC विभागातर्फे आयोजित 3 दिवसीय आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि युवकांचा विकास निवासी शिबिर नुकतेच 4, 5 व 6 जानेवारी रोजी खानापूर येथील स्नेहसेवा शिबिर परिसरात संपन्न झाले। या शिबिराची सुरुवात दररोज सकाळी रेड क्रॉसच्या झेंडा वंदनाने झाली। रेड क्रॉस फ्लैग को सलामी देंगे, सलामी दो। त्यानंतर रेड क्रॉसची प्रार्थना आणि प्रतिज्ञा झाली। उज्ज्वल नवज्योति पर्व है, जीवन करो उज्ज्वल नवज्योति पर्व है। स्वास्थ्य अपने की रक्षा हम करें, स्वास्थ्य अपने की रक्षा हम करें। सभी जनों को मित्र बना ले, सभी जनों को मित्र बना ले। सेवा करो सेवा करो, सेवा धर्म है, सेवा करो सेवा करो, सेवा धर्म है। जीवन करो उज्ज्वल नवज्योति पर्व है, जीवन करो उज्ज्वल नवज्योति पर्व है। धरती करो निर्मल हरो पीड़ा प्रभु है, धरती करो निर्मल हरो पीड़ा प्रभु है। जीवन करो उज्ज्वल नवज्योति पर्व है, जीवन करो उज्ज्वल नवज्योति पर्व है। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना रेड क्रॉस सोसायटीचा इतिहास, त्याची तत्वे, आपत्तीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची भूमिका काय, फायर सेफ्टी, फायर फायटिंग आणि रेस्क्यू ऑपरेशनविषयी माहिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवून ती हाताळण्यासाठी दिली व याचा त्यांच्याकडून सराव देखील करून घेण्यात आला। संध्याकाळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच रेड क्रॉस सोसायटीच्या तत्वांची ओळख होण्यासाठी त्यावर आधारित पथनाट्य सादरीकरणाचे टास्क विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आले। दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराबाबत भूमिका आणि त्यांची जबाबदारी, जखम, रक्तस्राव आणि त्याचे व्यवस्थापन, विष, सर्पदंश आणि त्याचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आदिती सावंत यांनी दिली। त्यानंतर जळाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार, हाड मोडणे व त्या संदर्भातील उपाय, विद्युत झटका, पाण्यात पडल्यामुळे श्वास गुदमरणे इत्यादी परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना याविषयी सचिन परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। त्यानंतर ड्रेसिंग, बँडेजिंग, कॅरिंग टेक्निक्स इत्यादीची माहिती देत सचिन परदेशी यांनी विद्यार्थ्यांकडून त्याची प्रात्यक्षिके करून घेतली। संध्याकाळी रेड क्रॉस समेत काम करणाऱ्या अनुभवी स्वयंसेवकांसोबत विद्यार्थ्यांच्या संवाद सत्र आयोजित करण्यात आला होता। यात विद्यार्थ्यांनी आपल्या वरिष्ठ स्वयंसेवकांसमवेत हितगुज केले व येत्या काळात आपणालाही वरिष्ठ पातळीवर येऊन काम करायचे असल्याचे यावेळी सांगितले। आणि लक्षात ठेवा, तुम्ही इथून गेल्यावरती यू आर नॉट अ कॉमन स्टुडंट, यू आर अ रिस्पॉन्सिबल स्टुडंट, म्हणजे यू आर अ व्हॉलंटियर ऑफ रेड क्रॉस। आपलं बॉन्डिंग बनतं इथं की एक संस्था म्हणून पार्ट नाही आहे याच्याकडे, एक घर आहे आमचं। हे सर्व मेंबर म्हणजे घरातली आई, वडील, भाऊ, बहीण ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आम्ही राहतो। रेड क्रॉस मध्ये आल्यानंतर जे आपले प्रिन्सिपल्स आहेत ते खरंच खूप महत्त्वाचे आहेत। म्हणजे पहिले 3 मूलतत्वे आहेत, काय आहे? हेल्थ, सर्व्हिस आणि फ्रेंडशिप। डिसिप्लिन, कालपासून मी तुम्हाला सगळ्यांना डिसिप्लिनसाठी ओरडते, बट ती डिसिप्लिन माझ्यात आणली ती रेड क्रॉसने आणली। कॅम्प केल्यानंतर एक चांगली मैत्री पण जमवली। ते मैत्री जमून काहीतरी घडल्यानंतर मग सरांनी एक कॉल केला की तुमचे जे कॉलेजचे स्वयंसेवक आहेत एकदम बेस्ट स्वयंसेवक आहेत असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आमचं कॉलेजमध्ये NSS मध्ये बेस्ट स्वयंसेवक म्हणून निवड झालं। आणि माझा फ्रेंड NSSच्या कॅम्पला गेला होता। माझा फ्रेंड आणि माझे वडील आणि त्याचे वडील एकाच जागी कामाला आहे, तर त्यांचं बोलणं झालं की अरे माझा मुलगा ह्या कॅम्पला गेला, तुझा मुलगा कुठे गेला। बट आमच्या फॅमिलीला सगळ्यांच्या जेवढं आम्ही इथे बसलो ना सगळ्यांना असं होतं की रेड क्रॉसच्या नावाखाली पोरं पळतात का सारखी, काय असं एवढं काय वेळ यांना, अंगात झपाटतच डायरेक्ट फोन आला लगेच पळतात ऑफिसला। मी तर चांगल्या गुणाचाच म्हणजे विचार करत असतो। मला किती जरी टेन्शन आलं तर घरी गेलो, बायकोला बघितलं, मुलाला बघितलं की सगळं विसरून जातं। माझं समाधान त्याच्यात आहे। दुसऱ्यांसाठी कसं काम करायचं, कुठल्याही परिस्थितीत कुठेही आणि कोणतेही साहित्य असो नसो कसं काम करायचं ते इथं शिकलो। रात्री जेवणानंतर विद्यार्थ्यांनी कॅम्प फायरची मजा अनुभवली। दुल्हन का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है। 4 वाजले कोंबडा हरवला सकू गेली पाण्याला, सकूला वाटेत कोण भेटलं? आपले सचिन सर।
प्यारे मेरे दीवाने को वाह 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 बम का जमाने उड़ा दो साले को. आदिती देशपांडे यांनी केरळ महापुरात केलेल्या कामाविषयी आपले अनुभव कथन विद्यार्थ्यांसमोर केले. तिसऱ्या दिवशी सकाळी रुपाली तोडमल यांनी विद्यार्थ्यांना अगदी सहज व सोप्या भाषेत HIV, एड्स याविषयी माहिती देत त्यांच्यासोबत संवाद साधला. त्याचबरोबर मुलांच्या मनात असणाऱ्या शंकांचे निरसनही केले. त्याची जी कारणं आहेत 4. एक कारण कोणी सांगितलं मगाशी, शारीरिक संबंध. शारीरिक संबंध कसे, शब्द मला पाहिजे कसे, पटकन मराठीत शुद्ध मराठीत शब्द सांगा. अलैंगिक संबंध. अजून आणखी एक शब्द आहे कुणी वापरला नाही, मी वापरते, अनैतिक. त्यानंतर प्रथमोपचारातील सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या CPR विषयी विद्यार्थ्यांना डॉक्टर राजकुमार शहा यांनी संपूर्ण माहिती दिली. तसेच याचे प्रात्यक्षिक करून दाखवून नंतर विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव देखील करून घेण्यात आला. तुम्ही ठीक आहात? उठा, थोडस जोरात बोलू. खरोखर त्याचा काही आवाज येतोय का, लिसन अँड फील. स्ट्रेट. नंतर हा जो कोपरा आहे, यानंतर 3 दिवसात दिलेल्या प्रशिक्षणावर विद्यार्थ्यांची लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा देखील घेण्यात आली. त्या आधारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेवटच्या दिवशी समारोप प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांनी कॅम्पविषयी आपले मनोगत व्यक्त केले. मला माझे बाबा म्हणायचे, स्वतःसाठी तर कोणी पण जगतं, पण दुसऱ्यासाठी ते जगतो ना तो माणूस असतो. मी तर कॅम्प मध्ये आल्यावर जे शिकलो ते आपण दुसऱ्यासाठी जगल्यावर जे माणूस असते, माझे वडील का सांगायचे ते मी इथं आल्यावर शिकलो. ते मॅडम नुसता कॉल करतात आम्हाला की बच्चे कहाँ पे हो, तर आम्ही मॅडमांना प्रत्युत्तर द्यायचं, मॅडम कहाँ पे आणि टेंटमध्ये आम्ही फर्स्ट टाइमच राहिलो. सो हे टेंटचा एक्सपिरियन्स खूपच आमच्यासाठी वेगळा होता आणि एकदम न्यू होता. जेव्हा स्टार्टिंगला आलो तर खूप थंडी असली, आम्ही ॲडजस्ट नव्हतो करत. पण नंतर कळलं की टीम वर्क, ॲडजस्टिंग, ऑल दिस इज व्हॉट वी हॅव टू डू. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. आई आपल्याला जन्म देते, ती एक अपॉर्च्युनिटी आपल्याला असते की वर्ल्डमध्ये, जगात आपल्याला कुठंतरी बागडायचं असतं आणि काहीतरी करायचं असतं. पण याचा आपल्याला कुठेतरी फुल स्टॉप येणार असतो आणि तो फुल स्टॉप न येता त्याला स्वल्पविराम करण्याची संधी इंडियन रेड क्रॉस सोसायटी. अशी काही घटना घडली तर निदान आपण 4 मित्र म्हणून तिथे जाऊन काही करू शकू का. सरांनी सांगितलं, राजकुमार सर गुरुवारपेठेत राहतात, तिथे घटना घडल्यावर ते पोहोचताना ते आम्हाला पण म्हणाले, येता का तुम्ही इकडे. हो येतो. आणि वी हॅव स्टार्टेड द वर्क. असं काही आपण काम करावं अशीच अपेक्षा आहे. नथिंग डुईंग, कुठला पंचनामा नाही, अगोदर ह्यांना सगळ्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आणि अक्षरशः आम्ही आमची अवस्था नसताना सुद्धा त्या खड्ड्यामध्ये उतरलो. आमच्याजवळ ती चादर होती, त्या चादरीतून आम्ही उचललं, त्यांना वरती आणायला लागलो. आम्हाला तेवढं झेपेना अजिबात. मग मी ओरडून तिथनं बोलवलं की अरे निदान कमीत कमी मदतीला तरी या. आणि तिथं त्या पोलिसाला तुम्हाला सांगतो मी की 2 ॲम्ब्युलन्स आणल्या होत्या आणि ते 6 पेशंट्सना तिथं, आणि ते पेशंट वाचलेले आहेत. आणि तो अनुभव जो तुम्हाला सांगतो मी की ते पारितोषिक, त्याच्यापेक्षा हे जे पारितोषिक मला मिळालं त्यांचं ते सगळ्यात जबरदस्त होतं. हा अनुभव. सरतेशेवटी विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शिबिरात विनोद निकंबे यांनी सूत्रसंचालन केले तर रुपाली तोडमल यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांकडून 3 दिवस कडक शिस्तीचे पालन अश्विनी नाईक यांनी करून घेतले. कॅम्प परिसर सोडून जाताना विद्यार्थ्यांना भावना अनावर झाल्या. स्पेशली करून नवीन जे युवा आणि युवती आहे त्यांना एक प्रेरणा मिळेल. कशी प्रेरणा मिळेल की आमचे अनुभव त्यांना जर आम्ही सांगितले, एक नवीन युवा पिढी एक नवीन निर्माण होईल. छान वाटतं. नवीन मित्रमैत्रिणी भेटतात, नवीन लोक भेटतात, मस्त वाटते. आजपर्यंत जितके तू कॅम्पमध्ये अटेंड केलेले आहेस, म्हणजे जितका तू कॅम्प अटेंड केल्यानंतर यावर्षी सुद्धा पुन्हा तुला यायची तितकीच इच्छा तयार झाली, ती कशामुळे? मी दरवर्षी कॅम्प अटेंड करतो. आता हे माझं 5वं वर्ष आहे आणि आवडतं मला कॅम्पमध्ये यायला. कमीत कमी आणि जास्तीत जास्त 8 वर्षाचा माझा इथे अनुभव आहे. पहिल्या कॅम्पपासून ते आत्तापर्यंत रेड क्रॉसने खूप काही दिलं आम्हाला. पहिल्या कॅम्पमध्ये व्हॉलेंटियर झालो, व्हॉलेंटियर नंतरून सिनियर व्हॉलेंटियर झालो. अनुभव खूप चांगले आहेत. नवीन नवीन मित्र मैत्रिणी तयार झाले, त्यातनं कामं तयार झाली.
पथनाट्य या नाट्यक्षेत्रात असल्यामुळे पथनाट्य या गोष्टीकडे जास्त कल झाला आणि पथनाट्याच्या थ्रू समाज कार्य करण्याची प्रेरणा रेड क्रॉसमुळे मिळाली आम्हाला. खूपच छान वाटतं, कारण की काही 4 वर्षापूर्वी पण मी एक असाच एक स्वयंसेवक म्हणून मी स्टुडंट म्हणून सहभागी झालो होतो. ह्या वर्षी आता मग लिडरशिप म्हणून एक मग 40-50 विद्यार्थ्यांना कसं हँडल करायचं आणि त्यांना आपल्या अनुभवासहित त्यांना पण कसं घडवायचं आणि आपल्यासोबत मैत्रीचा हात देऊन आपल्यासोबत आपण कसं समोर गेलो त्यांना पण आपण समोर कसं घेऊन जायचं, त्यातनं खूप काही शिकायला आपल्याला त्यांच्याकडनं पण शिकायला मिळतं, आपल्याकडनं त्यांना पण शिकायला भेटतं. खूप काही छान वाटतं. कॉलेजमध्ये स्टुडंट असताना तेव्हा कॉलेज स्टुडंट म्हणून कॅम्प अटेंड केला. त्यानंतर आता एक 7-8 वर्षानंतर यूथ काउन्सिलर म्हणून सेक्रेटरी तुझी नेमणूक झालेली आहे. तर या प्रवासाचं नेमकं काय आहे? मी म्हणते कायम की सातत्याने केलेलं कुठलंही काम हे नेहमी चांगलेच फळ देते. मी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सची माजी विद्यार्थिनी होती. काही 7 वर्षापूर्वी मीही एक स्टुडंट व्हॉलेंटियर म्हणून एक कॅम्प अटेंड केला होता आणि त्याच्यानंतर हळूहळू कन्सिस्टन्सीने काम करत गेल्यामुळे, सातत्याने नवीन मित्रमैत्रिणी जोडल्यामुळे आणि समाजकार्य करत असल्यामुळे माझी यूथ काउन्सिल सेक्रेटरी, पुणे डिस्ट्रिक्टची यूथ काउन्सिल सेक्रेटरी म्हणून निवड झालेली आहे. तुम्ही प्रकल्प अधिकारी आहात आणि एकंदरीत कॅम्पचं जे काय तुम्ही व्यवस्थापन करताय आणि ते सांभाळ तुम्ही फील्ड ऑफिसर आहात एक रेड क्रॉस ऑफिसर, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा जो कॅम्प आम्ही दरवर्षी घेतो तर त्यामध्ये वेगवेगळे कॉलेजेसमधून आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना सर्क्युलर पाठवत असतो आणि ह्याच्यात मी फील्ड ऑफिसर असल्यामुळे वेगवेगळ्या कॉलेजेसना त्यांच्या प्रोफेसरांना बोलणं, मुलांना इथपर्यंत आवर्जून इथपर्यंत पोहोचवणं हे खूप चॅलेंजिंग असं एक काम आहे. पण तरीही ते आपण सारखं फोन करून त्यांचे कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना म्हणजे यूथला पुढे कसं इन्व्हॉल्व करता येईल यानुसार हेच उद्देश आम्ही पुढे ठेवून सांगत असतो. अनुभव असा आहे की व्हॉलेंटियर इथे आल्यानंतर कनेक्टेड राहून काम करतो. स्वतःच उदाहरण देईल, मी पण एका व्हॉलेंटियर होतो. असेच कॅम्प अटेंड करत करत आज मी ह्या कॅम्पचा कोऑर्डिनेटर म्हणून काम करतोय. बेसिकली हा कॅम्प घेण्यामागचा उद्देश आहे की लिडरशिप डेव्हलपमेंट. कुठल्याही आपत्तीमध्ये म्हणजे एक्झाम्पल देतो की अगर एखादा व्यक्ती पडला तरी त्याला पहिलं काय उपचार द्यायचा, एवढ्या ग्रासरूट लेवलवरती संस्था काय करायचं या मुलाला ते शिकवण्यात येतं. एखाद्या वेळेस आता येणाऱ्या मे महिन्यामध्ये इंटरस्टेट कॅम्प होण्याची शक्यता खूप आहे की अख्ख्या आपल्या 34 डिस्ट्रिक्टमध्ये जिथे जिथे रेड क्रॉस आहे तिथले जे यूथ आहेत जे स्कूल कॉलेजेसमध्ये काम करतात, कॉलेजचे ज्युनियर रेड क्रॉसमध्ये काम करतात आणि यूथ रेड क्रॉस जे कॉलेजच्या लेवलवरती करतात, तर पुढचा जो इंटरस्टेट कॅम्प जो असेल तो बेसिकली यूथसाठी असणार आहे. कॉलेजच्या ह्याच्यामध्ये ते प्री पण ऑर्गनाइज होत आहे. इथून जाताना तुझ्या मनातल्या काय भावना आहेत? थोडं जाताना इथून वाईट पण वाटते, पण इथे आलेलं आमचे काही बॉन्डिंग तयार झालेत. परत आमच्या इतरांचा म्हणजे आधीचा आमचा तो ग्रुप होताच, पण इथे येऊन अजून आमची फ्रेंडशिप वाढली आहे. जसं की हे प्रिन्सिपल्स आम्हाला सांगितलेत, हेल्थ, सर्व्हिस अँड फ्रेंडशिप. मग फ्रेंडशिपचा खरा काय अर्थ आहे ते आम्हाला रेड क्रॉसने शिकवलंय. हा माझा पहिला असा कॅम्प होता आणि त्याचा एक्सपिरियन्स आणि नॉलेज अमेझिंग होता, म्हणजे प्राइजलेस. मी दरवर्षी माझा मागच्या इयर्स असं रिव्ह्यू घेते की हा वर्ष कसं गेला, हा वर्ष कसं गेला. मी आत्ता सांगते की हा वर्ष मला छान जाणार आहे बिकॉज इट स्टार्टेड विथ दिस कॅम्प. कॅम्पचं लोकेशन खूप छान आहे, इथं सगळी ग्रीनरी आणि रिव्हर आहे. कॅम्प लोकेशन खूपच सुंदर आहे. ऍक्च्युली वेदरने पण साथ दिली आहे ह्या ठिकाणी. वेदर खूपच ऑसम आहे. हो नक्की. म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या आयुष्यातला पहिल्यांदा इतका खूप फॅब्युलस एक्सपिरियन्स. तर जसे बाकी सरांनी आपल्या जसं दुसऱ्यांना हेल्प केलं ना, तसं मी पण सर्वांना हेल्प करेल. इथून पुढे मी जसं आज आम्हाला इथं मिळाले फर्स्ट एड बद्दलचे जे पण आम्हाला शिकवले, तर मला कोणतीही अशी वेळ आली की जिथं माझी गरज पडणार तर त्यावेळी मी नक्कीच त्यांना सपोर्ट करणार. नाही, खूपच चांगलं लोकेशन आहे आणि व्यवस्थित आम्हाला एकतर टेंटमध्ये राहायचा अनुभव मिळाला. मी फर्स्ट टाइम टेंटमध्ये राहिले. तसं म्हटलं ना तर त्याच्यामध्ये मला बँडेज करायला खूप आवडलं. प्रॅक्टिकल. येत्या वेळेस तर मोकळ्या हाताने चालतो, पण जात्या वेळेस एक आठवणीचं गतुडं बांधून घेऊन जातोय सोबत. कॅम्पचं लोकेशन खरंच खूप भारी आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा हा कॅम्प असेल तेव्हा मी नक्की येईल, म्हणजे येईलच. जास्त कॅम्प मधलं आवडणारं सेशन कोणतं? आपलं फायर. सर्वात जास्त लेक्चर घेणारे सर कोणते? शिंदे सर. कॅम्प हा एकदम भारी झाला
आणि त्यानंतर इथे येऊन प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना व्यक्त केल्या आणि सोशल ऍक्टिव्हिटी सुद्धा दाखवली. मला ऍक्च्युली खूप वाईट वाटतं आता इथून जाताना, बिकॉज एवढे सगळे मेमरीज मी इथून घेऊन चालली आहे. आणि फक्त मेमरीज नाही तर रेड क्रॉसने मला खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत जे मीच फक्त सेल्फ इस्टीम करून ते मला कळू शकेल. कॅम्प झाल्यानंतर मी दुसऱ्यांची मदत करू शकतो आणि त्यांना पण असं मोटिवेट करू शकतो. कॅम्पबद्दल मला प्रेरणा मिळाली. सेशन म्हणायला गेले तर सगळे चांगले होते, पण त्यातल्यामध्ये जर सचिन सरांचा तो बँडेज करायचा होता त्या वेगवेगळे प्रकार शिकलो. म्हणायला गेलं की कॅम्पची व्यवस्था खूप छान होती. संकट समय जर एखादं काही झालं तर त्यामध्ये आपण सिच्युएशन कशी हँडल करायची याबद्दल सगळी माहिती भेटली. कॅम्प आज संपतोय, एकीकडे आनंद पण होतोय आणि दुःख पण होतंय. दुःख यासाठी की सगळे मित्र भेटले नवीन त्यांना सोडून जातोय. आज मला ते कंपॅरिझन द्यायचं ते आवडलं. आता तू आज घरी जाणार आहे, घरी जाता जाता जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झालेला तुला दिसला तर तू काय करशील? सर्वप्रथम आम्ही त्याला तिथे प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड देईल. मला खूप काही शिकायला मिळालं रेड क्रॉस मध्ये येऊन, जसे की आपण प्रायमरी फर्स्ट एड कसं करतो ते सगळ्यात महत्वाचं होतं गोष्ट माझ्यासाठी शिकण्यासाठी. जेव्हा तू पहिल्यांदा इकडे आलास त्या दिवशी तुझी पहिल्या दिवसाची भावना काय होती? चांगली होती, भारी होती. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, दॅट इज रेड क्रॉस, दॅट्स ऑल. आपत्ती म्हणजे आपत्तीमध्ये दोन प्रकार आहेत, एक मॅनमेड डिझास्टर आणि नॅचरल डिझास्टर. मी स्पीचलेस आहे, फक्त मी एवढंच म्हणू इच्छितो की थँक्यू, बी अ पार्ट ऑफ रेड क्रॉस. सगळ्यांनी पार्ट व्हायला पाहिजे रेड क्रॉसचं. मी सर्वांना प्रोत्साहन देईल की रेड क्रॉस जॉईन करण्यासाठी. आर.व्ही. कुलकर्णी सरांनी कॅम्पबद्दल रेड क्रॉसबद्दलची हिस्ट्री, इतिहास काय आहे, ते कशी सुरुवात झाली, त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत, हेल्थ, सर्व्हिस, फ्रेंडशिप याबद्दलचे जे संकल्पना आहेत ते व्यवस्थित समजून सांगितले. विद्यासागर या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी सचिव आर.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष सतीश कांक्रिया, उपाध्यक्ष दीपक शहा, डॉक्टर राजकुमार शहा, सचिव रुपाली तोडमल, प्रकल्पाधिकारी भारती कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन परदेशी, स्टेट सेक्रेटरी जॉयस पिंटो, स्टेट कोऑर्डिनेटर भावेश साओ, प्राध्यापक लोणकर, प्राध्यापक आबासाहेब शिंदे यांच्याबरोबरच स्वयंसेवक अश्विनी नाईक, सेजल दलाल, विनोद निकंबे, विशाल गायकवाड, विशाल मुंदडा, चैतन्य शेलार, गौरव मुनोत, सीमांतिनी गणोरे, विष्णू पिटलेवाड, समाधान वाघमारे, विद्यासागर सोनवणे, सिद्धांत बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले.